आता आम्ही इथून गावातनं निघत होतो आणि खरं तर माझी पण चुकी झाली, पण एक एकदम बेसिक मुद्दा या ताईंनी मांडला आहे, ती म्हणजे इथे महिलांसाठी स्वच्छतागृह जे असतात ते नाही आहेत. आमच्या गावामध्ये मागे एकाच कॉर्नरला बांधले गेले आहेत. आय थिंक 5-6 शौचालय असतील ते. आणि त्या 5-6 शौचालयाचं आता तुम्ही गाव बघितलंय किती मोठं मोठं गाव आहे, आहे. बरोबर. आता या टोकाची बाई त्या टोकाला जाणार नाही त्या शौचालयाच्या मग चारही बाजूंना चारही कोपऱ्यांना ते शौचालय असायला हवे होते. आणि ते शौचालय अशा प्रकारचे बांधले की ते 6 महिन्याच्या आत त्यांच्या टाक्या फुल झाल्या. तर त्या लेडीज कशा जाणार तिथे टाक्या फुल झाल्यानंतर? बरं, त्यांची स्वच्छता झाली नाही किंवा त्याचं काही म्हणजे संगोपन केलं गेलं नाही व्यवस्थित. आज म्हणजे या गावाची परिस्थिती अशी आहे की अक्षरशः आता रोडही तुम्ही बघताय की रोड इतका वाढलाय. आधी रोड छोटा होता म्हणून जाऊन लेडीज अक्षरशः उघड्यावर काट्या कुट्यांमध्ये बसत होत्या. पण आज इतकी वाईट परिस्थिती की आज ज्या लेडीजांच्या म्हणजे ज्यांच्या घरी स्वतःची शौचालय नाही आहेत त्यांना बाहेर उघड्यावर अक्षरशः कुठेही बसावं लागतंय. त्यांच्यामुळे गावामध्ये ती रोगराई पसरते. उघड्यावर शौच केल्याने रोगराई हागणदारी मुक्त फक्त नावाला असं केलं जातं ग्रामपंचायतीमध्ये, पण त्याचा कुठलाही वापर किंवा त्या निधीचा वापर या गावामध्ये आजपर्यंत तरी केला गेलेला नाहीये. ठीक आहे, आज माझ्यासारखं वयोवृद्ध म्हणा किंवा माझ्यापेक्षा जास्त वयस्कर लेडीज म्हणा ते उघड्यावर जाऊ शकता. पण आज युवा मंडळी प्रत्येक घरामध्ये 2-2, 4-4 मुली आहे आणि देशोधडी गावामध्ये गावोपरगावी कसं मुलींना कसं काय करता ते म्हणजे अक्षरशः आई वडील कसं तरी म्हणजे तळहातावर शिर धरून मुलींना बाहेर शौचालयासाठी धाडतात. तेव्हा आई वडील तर तिथे सोबत मुली सोबत नाही जाऊ शकत ना. तर शासनाने माझी एवढी विनंती आहे की शासनाने पहिल्याने म्हणजे लेडीजच्या शौचालयाचा निर्णय घ्यायला पाहिजे. नाही घेतला तर आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊ आणि तिथे निवेदन देऊ. कारण आता परवा 18 तारखेला 9 वर्षाच्या पोरीचा म्हणजे बलात्कार झालेला आहे. हे तरुण मुली एवढ्या झाडाझुडपांमध्ये जातात. तिकडे जर चोर मोर राहिले कोणी राहिले इतर गावाचे कुठले गुंड आलेले राहिले आणि आमच्या मुलींना जर काही झालं तर याला जबाबदार कोण आहे? याला पूर्णपणे जबाबदार ग्रामपंचायत आहे. बरं आहे ताई, तुम्ही जसं म्हटलं की आम्ही म्हणजे ज्येष्ठ महिला आहेत आम्ही जाऊ शकतो, हे अगदी चुकीचं आहे. ज्येष्ठ महिलांसाठी पण स्वच्छतागृह असलं पाहिजे. शौचालय ही बेसिक प्रायमरी नीड आहे. आमच्यापेक्षा म्हणजे आमचं वय झालेलं आहे पण तरुण मुलींचं वय नाही झालेलं. आज जर एखाद्या मुलीवर काही जर झालं तर याला जबाबदार कोण असणार? आणि ही म्हणजे आता जेव्हापासून ही हागणदारी मुक्त योजना जे काही सरकारने केलंय की बा तुमचं गाव हागणदारी मुक्त केलं पाहिजे, या योजनेअंतर्गत प्रत्येक घराला शौचालय दिला पाहिजे अशी योजना आहे. मग ती योजना आमच्या गावात का म्हणजे मागे फेब्रुवारीला महिला ग्रामसभा या गावाला घडवून आणली एक इकोनेट संस्थेमार्फत. त्याच्यामध्ये आम्ही हा प्रथम विषय घेतला की तुम्ही ही योजना का राबवत नाही, तुम्ही दंड ठेवा, तुम्ही शौचालय का बांधत नाही म्हणून. तुम्ही योजनेचा लाभ दिला तर कोणीही योजनेचा लाभ घ्यायला बसलंच आहे ना. पण तुम्ही जर योजनेचा लाभ देणार नाही, नागरिकांना सांगणार नाही, तर ते शौचालय बनवणं किंवा त्याचा यूज होणं हे तोपर्यंत शक्य होणार नाही. आणि आम्ही अनेक वेळा महिलांनी जाऊन ग्रामपंचायतमध्ये अर्ज दिला, काय थोडी सूचना दिल्या काय, पण ते ग्रामपंचायतवाले सांगायचे की आमच्याजवळ जागा उपलब्ध नाही, आमच्याजवळ जागा उपलब्ध नाही. मग खळवाडींना इथून तर तिथून एकच जणाला खळ्या सांभाळायची जागा कोणी दिलेली आहे? तुम्हीच दिलेली आहे ना ग्रामपंचायतवाल्यांनी. आम्ही त्यावर उत्तर दिलं होतं तुम्ही विकत घेऊ शकता. प्लॉटिंग घ्या ना तुम्ही. प्लॉटिंग झाली ना, समोरच्या शेतात प्लॉटिंग झालेली आहे, तुम्ही 2 प्लॉट विकत घ्या. तुम्हाला निधी मिळतोय, त्या निधीतून तुम्ही प्लॉट विकत घ्या आणि त्यावर शौचालय उभारा. आणि शौचालय उभारणं हीच जबाबदारी नाही, जसं ते आधीचे जे शौचालय उभारले गेलेले शौचालय उभारून आणि त्यांचं जे मेंटेनन्स आहे, स्वच्छता आहे, ते सगळं त्यांनी केलं पाहिजे. आणि तेही शौचालय जर बनवलेच समजा याच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून तर चारही बाजूला पाहिजे, गावाच्या चौघा बाजूला पाहिजे. म्हणजे इकडची लेडीज इकडे जाईल, तिकडची लेडीज तिकडे जाईल, म्हणून इकडची लेडीज तिकडे जाऊ शकत नाही किंवा तिकडची लेडीज इकडे येऊ शकत नाही. तर चारही दिशेला 4 शौचालय पाहिजे महिलांसाठी. महिलांचाच नाही हा प्रॉब्लेम, पुरुषांचाही आहे. पुरुष बाहेर नदीतच जातात. म्हणजे जो सेम लेडीजचा प्रॉब्लेम आहे तोच पुरुषांचा आहे आणि त्यामुळे मग आरोग्याच्या समस्या अजून जास्त उद्भवतात. बरोबर.
आपण बघतो मोदीजी म्हणत असतात स्वच्छ भारत अभियानसाठी आम्ही हे करतोय ते करतोय. तर आज मला लाज वाटली जेव्हा काकून ते बोलत होते की आम्हाला इथे म्हणजे बेसिक शौचालयसुद्धा नाही. तर मला लाज वाटली आज की हा एवढ्या वर्षापासून कसे का करत होते, एवढ्या वर्षापासून यांनी कसं काय सहन केलं. आणि त्यांनी जो विषय मांडला की ज्या तरुण पोरीत ज्यांच्यावर एवढे अन्याय होते आज आपण देशामध्ये बघतोय, तर खरी गोष्ट आहे की याचा जबाबदार कोण राहील. जर उद्या उठून जर मुलीला काही झालं तर हा मेसेज जास्तीत जास्त तुम्ही लोकांपर्यंत शेअर करा. मी सांगेल ह्या अशाच व्हिडिओ जर तुमच्या गावामध्ये जर प्रॉब्लेम असतील, तुमच्या गावाच्या समस्याचे व्हिडिओ बोल एम एच या यूट्यूब चॅनलला तुम्ही इंस्टाग्रामला आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमच्या गावाची नोंद नक्कीच घेऊन तुमच्या गावाला पण व्हिजिट करू.